नमस्कार सर्वांना. खमण ढोकळा आज स्पेशल रेसिपी आहे आणि हा एक टाईमपास म्हणून मी बनवलेला आहे. आज मला कोणतीच ऑर्डर नव्हती, त्याच्यामुळे काय काम करणार म्हणून म्हटलं एक नवीन एक्सपेरिमेंट आपण करूया आणि एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. खमण ढोकळा एकदम परफेक्ट अशी जाळी त्याला आलेली आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान असा जाळीदार ढोकळा दिसतोय आणि खायला पण तेवढाच टेस्टी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा. याचा मी पूर्ण मोठा व्हिडिओ पूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे. तर नक्की तिथे जाऊन चेक करा, पूर्ण रेसिपी व्यवस्थित पहा आणि असा जाळीदार ढोकळा नक्की ट्राय करा. बाहेरचं केमिकलयुक्त खाण्यापेक्षा घरी असं हेल्दी बनवून खा. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेलं आहे 1 कप पाणी, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. ठीक आहे. आणि सिट्रिक ॲसिड टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा आणि तेल घ्यायचं आहे आपल्याला 4 ते 5 चमचे टेबल स्पून प्रमाणे घेतलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे मोठे चमचे असतील तर ते 2-3 चमचे घेतले तरी चालेल. ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. झालं तुमचं सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक केलं कन्फर्म. आता आपण हे सर्व मिक्स करायचे, सगळं साखर वगैरे विरघळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 कप बेसन पीठ. ठीक आहे. मी कलरसाठी फक्त याच्यामध्ये येल्लोचा फूड कलर मिक्स केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर हळद टाकू शकता, बट कमी प्रमाणात. ठीक आहे. बेसन पिठाला स्वतःचाच एक कलर असतो, बट थोडंसं आपण हळद टाकू शकतो आणि असं पाणी उकळून घ्यायचे. ठीक आहे. डायरेक्ट स्टीमकडे ठेवायचं नाही, पाणी आधी उकळून ठेवायचं. नंतर त्या टिनमध्ये आपण बॅटर ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, त्याच्यावरती झाकण ठेवायचे. फक्त त्याला ते टच नाही झालं पाहिजे आणि एकदा ढोकळा त्याच्या कढईमध्ये ठेवला की डायरेक्ट 40 मिनिटांनीच त्याचं झाकण काढायचं, त्याच्याशिवाय काढायचं नाही. आणि पाणी पण त्याच प्रमाणाने घालायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला ढोकळा स्टीम करायचं आहे. ओव्हनमध्ये पण बेक करू शकता, हरकत नाही. जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण करू शकता. आणि हे सिरप आहे, हे पण त्याचा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर नक्की पूर्ण रेसिपी जाऊन चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ही आहे गोड चटणी, तिखट गोड लागते, खूप छान. आणि असा जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. ठीक आहे. होममेड बनवून खावा, घरच्या घरी हेल्दी बनवून खावा आणि नक्की ट्राय करा. आणि आमच्यात हा ढोकळा 10 मिनटामध्ये फस्त झालेला आहे. सबस्क्राईब करा.